नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कर्नाटक स्पेशल चट्टांबोडे तयार करूया. या वड्यांना आपण मराठीमध्ये हरभरा डाळीचे वडे म्हणू शकतो. हे वडे तयार करण्यासाठी 4 वाट्या हरभरा डाळ आणि पाऊण वाटी उडीद डाळ घेतली आहे. या दोन्ही डाळी आपण एकत्र करून पाण्यात भिजत ठेवूया. या डाळी मी 2 तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. आता या डाळी चांगल्या भिजल्या आहेत. यातील पाणी काढलं आहे. आता या डाळी आपण अजिबात पाणी न घालता भरड वाटायच्या आहेत. आज या डाळी रगड्यामध्ये वाटल्या आहेत. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता, पण यामध्ये पाणी अजिबात घालू नका. अर्धी वाटी कडीलिंबाची पाने अगदी बारीक चिरून घ्यायची आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत. 2 मोठे कांदे अगदी बारीक चिरायचे आहेत. 1 इंच आले अगदी बारीक चिरायचे आहे. आता या परातीमध्ये ही भरड वाटलेली डाळ घालते. आता यामध्ये हे बाकीचे साहित्य घालूया. या हिरव्या मिरच्या अगदी तिखट अशा नाही आहेत, त्यामुळे 1 चमचाभर तिखट घालते. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मिरच्यांचे प्रमाण किंवा तिखट पावडरचे प्रमाण घालू शकता. चवीप्रमाणे थोडेसे मीठ घालूया. हे बारीक चिरलेले आले घालते. हे आले चिरण्याऐवजी किसून सुद्धा घालू शकता. या वड्यांना छानसा रंग येण्यासाठी 1 चमचाभर हळद घालूया. 1 मोठा चमचा हिंग पावडर घालते. याप्रमाणे आता मी सगळे जिन्नस घातले आहेत. आता हे चांगले मळूया. आता आपले वड्यांचे पीठ तयार आहे. हाताला लावण्यासाठी थंड पाणी घेतले आहे. गॅसवर तेल तापायला ठेवले आहे. सगळ्यात आधी आपण हाताला पाणी लावून घ्यायचे आहे. यामुळे हे वड्यांचे मिश्रण हाताला चिकटत नाही. आता आपण चपटे वडे थापूया. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये हे वडे अलगद तेलात सोडूया. हे बघा, या वड्यांना आता चांगला रंग आलेला आहे. हे वडे तळण्यासाठी जरा जास्तच वेळ लागतो, पण अजिबात गडबड अशी करू नका. या वड्यांना चांगला रंग आल्यावर हे वडे आपण तेलातून बाहेर काढूया. हे वडे बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊसर असतात आणि चवीला मस्तच लागतात. आज हे चट्टांबोडे संध्याकाळी चहा कॉफीसोबत खाण्यासाठी तयार केले आहेत. आमच्या घरी सगळ्यांना हे वडे खूप आवडले. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. हे चट्टांबोडे तुम्ही चहा कॉफीसोबत किंवा
टोमॅटो सॉससोबत सर्व करा. आजची नवी रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.